गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील किडंगीपारला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे। दारू दुकानाच्या विरोधात पूर्ण गाव रस्त्यावर आले आहे। देश को बर्बाद करना बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो। पाप की दुकान बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो। पाप की दुकान बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो। पाप की दुकान आप बंद नहीं करेंगे तो हम करेंगे, हम करेंगे। किडंगीपार गावातील दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी एकत्र येत आंदोलनाची सुरुवात केली आहे। गावात विविध ठिकाणी बैठक घेऊन मोर्चा काढण्यात आला। संतापलेल्या महिलांनी यासाठी संपूर्ण गाव बंद करत तहसील कार्यालयावर धडक सुद्धा दिली। गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण निरोगी ठेवण्यासाठी दारू दुकान बंद करणे अत्यावश्यक असल्याचा संताप महिलांनी व्यक्त केला। महिलांचा संताप पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। गोंदिया हा पूर्व विदर्भातील नक्षल प्रभावित जिल्हा आहे, त्यामुळे येथे कमांडो पथक देखील तैनात करण्यात आले होते। आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांपुढे चांगलाच संताप व्यक्त केला। दारू दुकान बंद करण्यासाठी तातडीने मतदान प्रक्रिया राबवावी अशी मागणी सुद्धा केली। प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास 10 एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा करण्यात आला। गोंदिया जिल्ह्यात पेटलेल्या या दारूविरोधी आंदोलनामुळे सध्या किडंगीपार गाव चांगलेच चर्चेत आले आहे। येथील लोकांनी कोणत्याही परिस्थितीत दारूची बाटली आडवी करणारच असा ठाम निर्धार केलेला दिसत आहे। अजून आजच आमची मागणी पूर्ण झाल्या पाहिजे। निवडणुकीची तारीख आम्हाला आजच पाहिजे। किडंगीपारच्या महिला मंडळाची गांजा लावण्याची परवानगी द्या शेतामध्ये। मी घेऊन येतो तुमच्याकडे पत्रक, नाही तर आता लिहून देतो। ज्या परवानगी आम्ही आंदोलन करणार नाही आजपासून। जर सरकार बलवान होत असेल आणि देश उलट असेल, देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत होत असेल नसेनी, तर एवढं तरी करा ना। एवढं तुम्ही घ्या लिखित स्वरूपात। त्यांनीच आपल्याला अर्ज दिला की आता आपण जन आक्रोश मोर्चा काढणार आहोत। तर रिसर्च ज्या काही अटी शर्ती आहेत ते टाकून आपण आणि पोलीस विभागाने त्यांना परमिशन दिलेली आहे। आणि जे त्यांची मागणी आहे की तात्पुरतं बंद करावं, तर आजचा हा अहवाल आम्ही SP एक्साईज मार्फत कलेक्टर साहेबांकडे पाठवू। ते कलेक्टर साहेबांचा पुढे निर्णय त्याच्यामध्ये होईल। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली ग्लो अप।